जय बाळूमामा सर्वांना. तर यांना आपण पाठीमागच्या ब्लॉगमध्ये घेतलं होतं. आपल्या पुतणीच्या घरावर काम चालू होतं. तर आपल्या थोडंसं गव्हाणीचं काम राहिलं होतं, त्याच्यामुळे ते आज आपल्या इकडे आले. मग कसं काय वाटतंय आमच्या इकडे येऊन? आज वाटतंय किती दिवस झालं तुम्ही फोन करता म्हणून आम्ही आलो. ह्या त्यांना वेळच नसतो, त्यांना लय काम असल्यामुळं ती सारखी इकडं तिकडं. आणि आमचं काम थोडंच राहिलं होतं गव्हाणीचं, त्याच्यामुळं ते आले तिकडं. आज आपलं केलं गव्हाणीचं चालू. तिकडं मिस्त्री जोडीने काम करतात ती. बघा इकडं दाखव की त्यांना पण. किती वर्ष झालं तुम्ही काम चालू आहे तुमचं असं? म्हणजे आता झालंय 6-7 महिने. नाही नाही, हे काम झालंय 7-8 वर्ष झालंय काम करतोय. 6-7 वर्ष झालं ना. हो बघा जोडी कशी कामाला एक नंबर आहे. काम लय भारी असतं त्यांचं, त्याच्यामुळं त्यांना लय सारखं इकडं कामावर जा तिकडं कामावर जा चालूच आहे त्यांचं काम. पण आमचं थोडंच काम असल्यामुळं त्यांना आता आज सवड झाली. एक 8-10 दिवस झाला आम्ही फोन करतोय, ते आज आले. ते काम थोडंच राहिलंय आपलं. जय मल्हार मित्रांनो, दिसतोय का मी? इकडं दादाचं पप्पा आहेत. रेटी नाही मोबाईल, मोबाईल आपला साधा आहे. आपल्या गोठ्याचं झालंय आज शेवटच झालाय. म्हणजे थोडंसंच काम राहिलं होतं. गव्हाण झाली नव्हती, त्यामुळे आपल्याला काय गोठ्याचं का गुरं आतमध्ये सोडता आली नाही. तर आता झाले आपली छोटीशी वास्तुशांती आपल्या गोठ्याची करणार आहे. नंतर आपली गुरं ह्याच्यात सोडणार आहे. तर चला तुम्हाला दाखवणारच आहे आपली गुरं आहे आतमध्ये. आपला गोठा आहे दाखवणार तुम्हाला. कसं चाललंय काम बघितलं का? माल वाढायचं गड्याचं काम बाय करते का नाही? आजकालच्या बाया कुठंच कमी नाहीत. प्रत्येक काम करायला आलंच पाहिजे आपण. कसं चाललंय माल कालवायचं काम? आत्ताची मुलं माल कालवणार नाहीत, अशी कामं करणार नाही. त्यांचं 50 वय असूनही ती कशा पाट्या देतात माल कालून शेणे. किती जड काम आहे. कुठलंही काम करायचं म्हणलं तर सोपं नाही. कसं चाललंय बघा काम त्यांचं. माल भरायचं काम चाललंय. कसं हात फास्टमध्ये चालतोय. ज्याचे त्यानेच काम करू झालं. दादाचं पप्पा देतात माल कालून, मावशाई देतात पाटे आणून. कसं आहे काम? कुठल्याही कामाची लाज नाही पाहिजे का हो? कुठलंही काम माणसाने हौसेने करायला पाहिजे ना. कशी जोडीने काम करतात बघितलं का? प्रत्येक महिला स्त्रीने अशी पुरुषाला जर मदत केली तर आहे का? आत्ताच्या बाया नाही करणार का हो? अरे जेव्हा काल काय बघितलं ना, काल एका कामावर गेलो, पोरगी चांगली तरुण आणि तिला मी संगीता द्यायचं म्हणलं तरी कंटाळा यायचा. म्हणजे माझं पाय दुखत आहे. आत्ताची पिढीमध्ये, चालूच्या पिढीमध्ये नाही अशी कामं करणार. आता त्यांचं वय काल मी एकटी दोन मित्रांना माझी एकटी वय टाकून गेली काल. 50 वय त्यांचं, तरी पण हो का एवढ्या पाट्या उचलतात. तुम्हाला काय जमतं काम ह्यातलं? मालकाल मालकाल ऑलराऊंडर खिलाडी. ती कॉमेडी बनवतात, सगळे रील स्टार आहेत. सगळे काम करतात, शेतातलं करतात, कुठलेच कामाला हे नाही. आता ह्याला हे काम झालं, आता याला प्लास्टर करून घ्यायचे. काय असं गव्हाणीचं काम करून घेतात. पहिली गव्हाण प्लेटची थोडीशी केलेली आहे, त्याच्यानंतर त्याची उंची कमी पडल्यामुळं उंची वाढून घेतात. होईल का चांगली गव्हाण? हां, पुरा खात्याला चारा व्यवस्थित, नाही तर बाहेर नाही सांडला पाहिजे पहिली. कारण का थोडी असल्यामुळं
म्हणलं बाहेर चारा सांडेल म्हणून उंची वाढून घेतली त्याची. तर तिथून आपली अशी अशी त्याला बालकी मीठ लावायची बघ. तर तिकडं आपलं पलीकडचं शेळ्यांचं आहे. शेळ्यांसाठी केलेलं आहे. शेळ्या थोड्याच आहेत आता. शेळ्या पण आपण वाढवणार आहे. 10-15 शेळ्या करणार आहेत. तर इकडे असं आहे ह्यांचं कामाचं रुटीन. तर हे आपल्या गोठ्याला सामान आणलेलं आहे. पाईप आणलेलं आहे. चैनला आणलेलं आहे थोडंफार. इकडं सिमेंट आहे. समोरच गेट आहे आपलं. तिकडं हौद ही केलेलं आहे पाण्याचा. इथं डस्ट आणून टाकलेली आहे. आवाज येतोय का नाही काय माहिती. लय वारं सुटले. पाऊस तर काय आमच्या इकडे नाही. तुमच्या इकडे आहे का पाऊस? तिकडं पलीकडं आपलं जुनं गोठ्याचं कुटी मिशन आहे. गोठा आहे लई जुना नाही पण 2-3 वर्षाचा आहे. म्हणजे 4 वर्षाचा आहे आपला गोठा. तर किती वेळ लागेल मावशी? आजचा दिवस जाईल का इथं कामात? अख्खा दिवस जाईल आज. हां कारण की पहिले बांधकाम करून नको लागतं. हां प्लास्टर बी करून घ्यायचं आहे लगेच. कारण का आमच्या कामाला एवढा लेट झालेला आहे ना. 6 महिने दुसरं काम आहे. त्यांना बी काम आहेत आणि आमचं 6 महिने झालं काम चालू आहे. पण कसं आहे एक जण येतं एक जण नाही येत. त्याच्यामुळं एवढे दिवस गेलेले आहे आपलं काम. तर चला कसा वाटली आपली गव्हाण पूर्ण झाली तुम्हाला दाखवतो. प्लास्टर हे झाले. तर हो का गव्हाण बांधून झाली आणि आपलं प्लास्टर चालू आहे. पाहू शकता. एक साईड पहिली साईड चालली प्लास्टरची. कसं आहे मिस्त्री हुशार आहेत. हुशारच लागते. हां अडण्याचं काम नाही ती. झाली का ही साईट आता? होय ती वरली साईट काढायची असेल ना. वर माल टाकला की झाला. आता एक पलीकडची साईडला राहिली. झालंच माझ्या मनाचं. ती वरचं किनारी बरोबर झाल्यावर चांगलं वाटत असं नाही का नाही. किनारी त्याची काढली नाही. आता कसं दिसते बघा. ज्याची त्यानेच करू जाणं होय. आपण हात फिरावले असं सरळ नाही होणार ना. वाकडच होणार. बघा किती सरळ येते. त्याला काय बॉटल म्हणतात का? बॉटम त्याने सरळ होतं काय? तर हो का आपली गावानं अशी झालेली आहे. तर सकाळी 10 वाजल्यापासून ती आता संध्याकाळच्या 7 वाजल्यात तरी पण अजून काही काम उरकलं नाही. हो का आपली गावानं अशी झालेली आहे. कशी काय गावाने
गव्हाणीचं काम एक नंबर झालेलं आहे. किती दिवसात आज गव्हाण पूर्ण झाली. क्वालिटी गव्हाण झाली. आणि तरी पण त्यांचं उरकलं नाही हो का. होय, किती वाजले जातात तुम्हाला मावशी? 6 वाजले. 6 वाजले ना. सकाळी 10 वाजता येऊन 6 वाजल्यात. खरंच लय जोडी भारी आहे. एक नंबर काम करतात. हां, दाखवलं त्यांना हो का. त्यांचं अजून चाललंय गोठायचं काम चाललंय. खरंच असंच कारागीर पाहिजे. एकदम नेहार कसं काम चाललंय बघा. नाजूक. दुसऱ्या माणसाने तिथं हात लावला ना तर वाकडं तिकडं होतं या. गव्हाणी एक नंबर झाली. तर गुरं कधी सुटतात काय माहिती. तर चला, आजचा ब्लॉग आम्ही इथंच थांबूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.